नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, एक जुनं नाट्यगीत तुम्ही ऐकलं असेल, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी. असं ते होतं की जे आपले मानवी संबंधातले जे गाठी ऋणानुबंधाच्या असतात त्या एकमेकांशी भेटल्यावरती खूप आनंद होतो. पण आता आजची स्थिती अशी झालेली आहे की असं म्हणायची वेळ आली आहे की ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी. असं एक नवीन गाणं आपल्याला करावं लागणार आहे. कारण काय आहे, मानवाचे संबंध आणि एकमेकांशी वागण्याची पद्धत इतकी बदलली आहे की तुम्हाला तिथे हेच विचार करावे लागतात आणि माणूस मग परत विचार करायला लागतो. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की माझ्या मराठी चॅनलचं नावच मी मनाशी हितगुज ठेवलेलं आहे. कारण सगळ्यात मोठं रसायन ते मानवी मनच आहे आणि तेच सगळ्याचा शत्रू आणि मित्र होऊ शकतो. तुम्ही एकमेकांशी आनंदाने वागले तर तुम्ही एकमेकांचे मित्र आहात. आणि मनामध्ये आकस ठेवून किंवा जुनं काही ठेवून जर वागायचा प्रयत्न केला तर मग रुष्टता येणारच आहे. आणि मग एकातून एक नवीन नवीन गैरसमज दूर होण्यापेक्षा ते वाढत जातात. आणि मग समाजामध्ये हेच सगळंच आपल्याला पेरायचं आहे का? मराठीत एक म्हण आहेच ना, पेराल तसे उगवेल. मग आपण चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. म्हणूनच आपण आंबेच पेरतो ना. बाभूळ वगैरे पेरत असत नाही आपण की त्याला बाभळी पेरू आपण मस्त डिंकाचा त्यातनं आपल्याला उत्पन्न होईल. हां, जिथे जमिनीची धूप व्हायची भीती असते तिथे तुम्ही बाभळीचं रान माजवा. तिथे जात नाही कोणी आणि तिथे गेल्याने काटे पण कोणाला बोचायची भीती नसते. तिथे फक्त बकऱ्या जाऊन बाभळीचा पाला खाऊ शकतात आणि चांगलं पौष्टिक दूध देऊ शकतात. आणि मग सगळ्यांना डिंकाचा फायदा पण होतो आणि त्याचं उत्पन्न होऊ शकतं. पण म्हणून आपण आपल्या घराच्या आजूबाजूला बाभळी लावत नाही. आपण गोड फळाचीच झाडं लावतो, आंबे लावतो, चिकू लावतो, सीताफळ लावतो. आणि मग ती फळं आली की आपल्याला किती आनंद होतो. आपण आतुरतेने वाट बघतो की हां, हे फळ आता मोठं झालं की कापू आपण आणि सगळेजणं मिळून खाऊ किंवा आजूबाजूला शेजाऱ्यांना वाटू, असा आपल्या मनात विचार येतो. मग हे जुने सगळे विचार कुठे गेले असा मला प्रश्न पडायला लागला आहे आजकाल. कारण एकमेकांशी वागायची पद्धत खूप बदलली आहे लोकांची. कुणाला काय झालं की कळत नाही. सगळे आपापल्यामध्ये मग्न झाले आहेत. शहरांमध्ये तर वेळेच्या अभावी म्हणा, अंतर लांब लांब असल्यामुळे झालं आहे म्हणा. पण इथे काय आहे, छोट्या गावांमध्ये काय होतं. आजकाल टी व्ही आणि मोबाईल आले कशासाठी आले होते? मानवी विकासासाठी, ज्ञान वाढवायला. तर मुलांची आणि माणसांची बुद्धी संकुचित व्हायला लागली. त्यामुळे असा विचार करावा लागायला लागला आपल्याला. हे जरा तुम्हाला जास्त बौद्धिक आणि वैचारिक वाटत असेल, पण मी काय करू, मला असं बोलावं असं वाटलं आणि बोलल्याने मन हलकं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी तुमच्याशी बोलली आणि माझं मन मोकळं केलं. तुम्हाला कसं वाटलं हे सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.